जी 24 तासच्या आनंदवारी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे गेली 28 युग आणि युगानुयुग पंढरपूरचा पांडुरंग चंद्रभागेच्या तीरावर कटेवर हात ठेवून उभा आहे। तो पुंडलिकामुळे आणि त्याच पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जगभरातनं लाखो भाविक पंढरपुराच्या दिशेने येत असतात। आज आपण फलटण ते बरड या टप्प्यावर माऊलींच्या वारीत आहोत आणि या टप्प्यावर दिंडी क्रमांक 16 चे मालक अमोल कलाटे यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत आणि अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य या मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील तमाम भजनी कलावंत या इथे उपस्थित आहेत। या सर्वांशी आपण बातचीत करणार आहोत। आपण जाऊया अमोल कलाटे यांच्याकडे। अमोलजी, तुमची गेली 400 वर्षाची परंपरा आहे आणि आपला दिंडी क्रमांक 16 आहे। ही जी वारीची परंपरा आहे त्याबद्दल जी 24 तासच्या प्रेक्षकांना काय सांगा? वारी रामकृष्णारी ही वारी हैबत बाबा आरफळकर यांच्या पासून चालू आहे। म्हणजे त्यांच्यापासून परंपरा चालू आहे। रथाच्या पुढच्या ज्या दिंड्या आहेत त्यांना त्यापासून ते चालू आलेले, म्हणजे जवळजवळ वारी सुरू झाल्यापासून हे चालू आहे। आणि वारीचे म्हणजे आम्ही दरवर्षी पिढ्यानपिढ्या सेवा आमच्याकडे आहे। बरं, या वारीचं खूप सुंदर नियोजन असतं। आताच आम्ही त्याचा प्रत्यय बघितला आहे। आशाताई कलाटे आपल्यासोबत आहेत। या वारीमध्ये जे जेवणाचं सर्व नियोजन असतं ते त्यांच्याकडे असतं, काय सांगाल त्याबद्दल? आम्ही वारकरी निघाल्यापासनं सासवडपासनं तर पंढरपूरपर्यंत त्यांची जेवणाची अशी तुम्ही आज जेवण केलं अशी व्यवस्था ठेवतो। हां, शेवटपर्यंत सगळ्या वारकऱ्यांना जेवण व्यवस्थित मिळावं हे आमचं ध्येय असतं। खूपच छान। या वारीच्या संदर्भामध्ये किंवा कोणालाही भाग घ्यायचा असेल, काही करायचं असेल तर आमचे साई काका आहेत। त्यांचा महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्र, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात त्यांचा एकदम खडानखडा माहिती आणि संपूर्ण अभ्यास आहे। या वारीच्या संदर्भात विशेष त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। साई काका। रामकृष्ण हरी। महाराष्ट्रात 4 वेद निर्माण झाले। आद्य ज्ञानेश्वरी हा पहिला वेद, दुसरा वेद नाथ महाराजांचा एकनाथी भागवत, तिसरी तुकोबारायांची गाथा आणि दासबोध। हे विश्वची माझे घर, ऐसी मती झाली जायची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला। हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेले विश्वात्मक कल्पना त्याने दिलेले। जे जे देखी जे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियुग निश्चित जाण माझा। ही परंपरा घेऊन आज 750 वर्ष हा सोहळा चालू आहे। कोणी कोणाला बोलवत नाही, सगळे भेदाभेद भ्रम अमंगळ ही अनादी वारी आहे। ती अनंतकालापासून अशीच चालू राहणार। तुमच्यासारखी हजारो माणसं, आमच्या स्वतःचं आमचं विठ्ठल मंदिर आमच्या गावी आहे। आमच्या जवळजवळ माझी 6वी पिढी, माझा मुलगा आणि नातू, जवळजवळ आमच्या 8 पिढ्या ह्याच्यात आपण कायच चालत असतो। आणि ह्यांच्यासारखी देव माणसं असतात आणि त्यांच्यामुळे वारी चाललेली आहे। ते भेदाभेद भ्रम अमंगळ असं आहे। वा वा, छान काका। या वारीमध्ये अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र या महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व भजनी कलावंत जे आहेत त्या महाराष्ट्रातील जी शिखर संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्ष भगवानजी लोकरे, त्यांना कॅसेटच्या माध्यमातून आपण बघू शकता आणि ते सचिव आमचे प्रमोदजी हरियान बुवा सुद्धा उपस्थित आहेत। भगवानजी लोकरे बुवा, नमस्कार। आपणास हा प्रश्न विचारायचा आहे की ही जी वारीमध्ये आपण जी पायी वारी करताय त्यामागची संकल्पना काय आहे आणि आज जे वारीसाठी आपण इथे आलाय ते आजचं काय विशेष काय आहे ते सांगाल? या वारीची संकल्पना म्हणजे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य रजिस्टर आणि सिंधुदुर्ग भजन मंडळ, आज जवळजवळ आम्ही 500 लोक इथं आलेले आहोत आणि 500 लोकांना आपण जेवणाची सोय केलेली आहे, अन्नदान केलेलं आहे आणि पुढे अतिशय आनंद होत आहे की आम्ही पुढच्या पिढीला काहीतरी देतोय की हीच प्रथा तुम्ही पुढे चालवा, हा त्याच्यातला उद्देश आहे। खूप छान भगवानजी लोकरे बुवा। प्रमोदजी हरियान बुवा, आपणास हे विचारू इच्छितो की आताच अध्यक्ष यांनी म्हटलेलं आहे की परंपरा पुढे नेण्यासाठी पुढील पिढीसाठी हा दाखला देण्यासाठी हा उपक्रम आहे। तुम्ही आश्वासित करू शकता का की हा उपक्रम यापुढे असाच चालणार आहे आणि एकंदर मंडळाबद्दल काय सांगा? रामकृष्ण हरी। आताच अध्यक्ष साहेबांनी सांगितलं, लोकरे बुवांनी सांगितलं, आणि मी ग्वाही देतो की आमची याच्या पुढची पिढी निश्चितच आताचे तरुण ज्या जोमाने आमच्याबरोबर सामील होतात
प्रत्येक कार्यक्रमामध्ये. त्यामुळे आम्हाला निश्चित असं कुठेतरी आता वाटतंय, जे खात्रीच झाली आहे की या भजन कलेमध्ये जे आम्हाला आमूलाग्र बदल हवे आहेत, जी आम्हाला एकजूट हवी आहे ती निश्चित मिळणार आहे. आणि हे सुद्धा ही वारी ही सुद्धा एक एकात्मतेचं प्रतीक आहे. आणि आज सगळे आमचे बांधव, आमचे सगळे बुवा लोक, आमच्या भगिनी आमच्या या वारीमध्ये सामील झाले आहेत सगळ्या. त्याच्यामुळे हा एवढा आनंदाचा क्षण, एक एक क्षण आमच्या आयुष्यामध्ये आजचा क्षण सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखा झालेला आहे. एवढा हा मोलाचा आजचा आमचा दिवस आहे आणि खूप आनंद वाटला आहे. आणि निश्चित ही वारी आमची याच्या पुढची पिढी अखंड चालू ठेवेल याची आम्हाला खात्री आहे, ग्वाही देतो. खूप छान प्रमोदजी हरियाण बुवा. आता आपण बघू शकता की या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम भजनी कलावंत, हे इथे बसलेले सर्व जे कलावंत आहेत आणि जे उभे आहेत हे सर्व भजनी कलावंत आहे. आपल्या खास करून कोकणातील सगळी भजनी बुवा मंडळी आहे जे डबलबारी आणि इतर क्षेत्रातून येतात. त्याप्रमाणे आपण इथे बघू शकतो की महिलासुद्धा आहेत आणि ह्या महिला सुद्धा डबलबारी वगैरेचा वारसा पुढे नेत आहेत. आणि ही सगळी मंडळी आहेत, यांच्याकडे आता आपण वळणार आहोत पुढच्या टप्प्यावर. रामकृष्ण हरी. नमस्कार. कोकणातली भजन परंपरा जी पूर्वपार चालत आलेली जी परंपरा आहे, ती परंपरा त्याचं संवर्धन करणं, त्याचं जतन करणं, त्याच्या माध्यमातून डबलबारीचे कार्यक्रम असतील, दिंडी भजनाचे कार्यक्रम असतील, वारकरी भजनाचे असतील, वेगवेगळ्या माध्यमातून हे भजन संवर्धन करण्याचं काम आम्ही या जिल्ह्यामध्ये करत असतो. खूप छान. आता या महाराष्ट्रातील अनेक नाम थोडक्यात त्यांनी आपल्याला एक शॉर्टमध्ये हरिनामाचा गजर करायचा आहे. थोडा त्यांचं आपण आता थोडक्यात भजन ऐकायचं आहे. भजनकाला आपल्याकडे सादर करतील. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, 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 सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. रखुमाई चापती सोयरिया, रखुमाई चापती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. येवालेचे रोप लावियेले द्वारी, 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 येवालेचे रोप लावियेले द्वारी. त्याचा वेलू गेला गगनावरे, त्याचा वेलू गेला गगनावरी, गगनावरी मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला.
पाहावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल येणे सोसे मन झाले हवा भारी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही परतवा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल धन्य धन्य जन्म जाचा धन्य धन्य जन्म जाचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा एक धन्य जन्म जाचा धन्य धन्य जन्म जाचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी एका जनार्दनी करी वारी एका जनार्दनी करी वारी धन्य तोची बा संसारी धन्य तोची बा संसारी धन्य धन्य जन्म जाचा धन्य धन्य जन्म जाचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ कृपाळू हा पंढरीनाथ 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 माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ कृपाळू हा पंढरीनाथ पंढरीनाथ हा पंढरीनाथ कृपाळू हा पंढरीनाथ 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 माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत पंढरी माझी सर्व नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी हे चिदान दे गा देवा हे चिदान
तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम हे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम जय 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 ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम जय 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 ज्ञानोबा तुकाराम 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सब संतन की जय।